हे घ्या यो आणि परत माझ्या बाला काय बी बोलू नका. सुंदरा ये सत्य अरे या की. काय झालं जी? काय झालं नाही हे बघ काय आणलं आहे. त्यात काय आहे? तू ओळख बर काय असं घ्या. कापड. बराबर बघितलं का गंगे आमची सत्यवा किती हुशार आहे ते. माझ्यासाठी बी आली आहेत का कापड? वय तर तुला नाही आणून कसं चालत. थांब धावतो तुला ये बघ. हे बघ हे तुझ्यासाठी. आणि हे भीमासाठी. गंगे ये ये सुंदरा हे घ्या. जावयासाठी काय आणलंय का नाही? नाही जत्रा हाय, जावयाचा काही मानपान हाय का नाही? हाय की त्यांच्यासाठी बी घ्यायचं आहे. आणि हे सुंदरासाठी. आणि बाळूसाठी म्हणजे त्याच्यासाठी आणलं नाही तर तू घेणार नाही वय. नाही घेणार. समड्यांसाठी घेत असताना बाळूसाठी का नाही आणलं? काय केलं आहे त्याने आता? काय केलं नाही ना व. अगं त्याच्यासाठी बी आणलं आहे की. दाव तुला ये रे बाळ्या ये घे हे तुझ्यासाठी. मागच्या याला राग होता तुझा म्हणून आणलं नाही. बरं आता आणलं आहे. पण एक ध्यानात ठेव यंदा जत्रेत कशात बी पडू नगस. नवी कापड घाल देवीचं दर्शन घ्यायचं आणि परत फिरायचं. होय. गंगे लाडक्या लेकासाठी कापड घेतली आहेत म्हणलं. वय वय आता समधी खुश असतील बघ. काय बी झालं तरी ह्यांचा जीव हाय बाळू आहे. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. नर्मदा वासुदेवाला हो वासुदेवाला सकाळच्या पारी हरी नाम बोला. वासुदेवाला हो वासुदेवाला. वासुदेवाला हो वासुदेवाला. वासुदेवाला हो वासुदेवाला. मिळालं ना धान्य? चल निघ आता. होय जातो म्या. पांडुरंग हरी. ए माझ्या मोहरात तुझ्या देवाचं नाव घेऊ नको. माझा देव माऊली देव तर समध्यांचा आहे. आपण समधे त्या देवाची लेकरं आहोत. माफ करा.
त्याला काही पटत नाही. चालायचं माऊली. अनुभव आल्या बिगर माणूस देवाचं नाव घेत नाही. येतो म्या. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. रामप्पा, अरे तुला काही समजतं का नाही? कशा पायी बोलून वाईट होतोस? मला जे पटत नाही ना त्याच सांगतो म्या. तुला सांगून काही उपयोग नाही. आणि डोकं जरा शांत ठेव. उद्या जत्रा आहे, कुस्ती खेळायची आहे. बाळूंनी काय सांगितलं ध्यानात आहे ना? हा. घ्या. हा. बस बस जरा. हवं काहीतरीच तुमचं. समधी आहेत घरात. हाय का आता स्वतःच्या नवऱ्याजवळ बसा काय होते. बस. बोला. आता मला सांग, मी इथं नव्हतो तेव्हा काय काय झालं? तुम्हाच नेकलंय लागतंय बघा असलं. अगं ठाव असलेलं बरं. हं? लय काय नाही झालं. बागेला होता बाळूला आणायला, पण तो का आला नाही. मग पुण्यांदा बा आणि आई गेले आणि त्याला घेऊनच आले. आणि पुढं आणि तो देवाप्पा आला होता घरला. सत्यावाच्या पायावर डोकं ठेवायचं आहे म्हणून. काय आणि का? ठाव नाही, पण समधी आल्यावर गेला. पण हे नवीनच आहे. होय, आमासली बी नाही समजलं. आणि पुढं काय झालं? आण पुढं काय नाही झालं. म्या जाती, मला लई काम आहे. तुमच्यासारखं नाही माझं. अगं नवरा आहे मी तुझा. हा, माझी काही किंमत आहे का नाही? हाय हाय मॉप हाय, पण समधी कामं झाल्या. अनुभय, हं? अजून एक सांगायचं राहिलं. आय म्हणत होती का बाळूचं लगीन करायचं का म्हणून. बायाचं आणि लगीन. ए बाया थांब. थांब जरा. काय झालं? तू लगीन करणार आहे वय? हवा. काय डोस का फिरलं का काय? तुम्हाला कोणी सांगितलं? कुणी नाही, मी आपलं सहजच. असं कसं? काहीतरी बोलणं झालं असेल की. नाही नाही नाही, कुणी काय बोललं नाही. ते आपलं. गंगूताई, दाजू काय म्हणतात? अरे काय नाही. तुला तर ठाव आहे ना व, दाजीसनी गंमत करायची सवय आहे ते. तू न ग हा डोसक्यात घेऊ. म्हणजे तू मी सांगणार नाहीस तर. अरे काय सांगायचं, सांगायसारखं काय नाहीस तर. हा ठीक आहे. हवं तुम्हाला काही समजतं का नाही? हो अगं म्या काय केलं आता? त्याच्यामुळे कशा पैसा काढला? अगं मला काय ठाव आहे, त्याच्यापासून लपून ठेवलं आहे ते. मला वाटलं त्याला बी ठाव असं. बोलताना जरा विचार करत जावा. हे बघ, हे आस करायचं. ही ध्यान ठेव. व्हय. लगीन करून जाशील तेव्हा समद याया पाहिजे. हा. हे बघ, असा गोळा करायचा. हाय माझ्यापासून काय लपित आहेस का?
नाही. का काय झालं? बाहेर दाजी मला विचारत होतं लगीन करणार आहेस का म्हणून. असं का म्हणत होते? मी बी तेच विचारतो आहे. माझ्या लग्नाचं काय चालू आहे का? अरे असं काय नाही, गमत करत असतील ते. तू नग ध्यान देऊ. बाळ मामांचं लगीन करायचं हाय. सत्यवा, अय्य पण बस का हो? अय्य दमलास का रे पोपटा? वय बस. पप्पा, अय्यो गुंडप्पा. माझे खांदे खूप दुखत आहे. अय्यो तात्या आहे की रे? बस. होय या छोटा मालक बसा बसा. जरा जोर लाव की रे त्या. लावतो की. मी काय पैलवान आहे का? तुझी सगळी ताकद बोलण्यातच जाते बघ. जरा कमी बोलत जा, मग बघ कसा पैलवान होशील. हा पैलवान होऊन काय त्या बाळूच्या पैलवानासंग कुस्ती खेळू काय? अरे जा की रे तात्या. तसेही आपल्याकडून कोणी कुस्तीत उतरणार आहे का? तू तरी उतर. मी काय हाड मोडून घेऊ काय जाऊन? का हाड मोडून घेऊ का त्या पैलवानाची? अशी अय्य तात्या तू मोडणार त्या पैलवानाची अड. असं म्हण. एनरी, तो बाळू पैलवान उतरवणार आहे कुस्तीत. आणि आपण गावचे पंच असून काय करणार? फक्त बघत बसणार? अय्यो मग काय करू? तिकडे जाऊन मी पण कुस्ती खेळू? अय्य नाही, कुस्ती खेळायला जाऊ नका, पण एखादा पैलवान तरी उतरवा म्हणते मी. नाहीतर बाळूचा पैलवान जिंकून सगळे पैसे घेऊन जाईन आणि आपण बघत बसू फक्त. पंच आपण बी आपला पैलवान उतरायलाच पाहिजे. अहो पंच, त्या बाळूचा पैलवान जिंकला ना, आपल्याला सगळ्या गावभर तोंड दडून फिरावं लागन. उतरव. आपण आपला पण पहिलवान उतरव. पंच काही बी करा, पण त्या बाळूचा पैलवान जिंकाय न ग. असं म्हणतोस? हा. ठीक आहे, आपण असा पैलवान उतरवायचा की त्या बाळूच्या पैलवानाला उचलून उचलून बाहेर फेकून दिलं पाहिजे. अय्य हा. त्या बाळूला म्हणावं, शड्डू ठोकून तयार राहा. अय्य उगाच सांगितलं तुम्हाला. सांगितलंच नसतं तर तुम्ही असं काही बोललाच नसतं. अगं मग सांगताना सांगायचं ना, कुणासनी बोलू नका म्हणून. तेवढं कळाय पाहिजे की तुम्हाला. आता गप बसा, काय बोल नका. आता काय झालं बोलून? जाऊ बापू, येतात गावात. नाही, आराम करतो वाईस. करा करा.
मी जाऊन ये. काय सहज का? अहो, उद्या जत्रा आहे. काय आव्हानं ग बघतो की जरा. असं असं तू मस्ती नवी कापड बी घ्यायची आहेत. कापड अहो पण मागच्या वेळेला घेतली होती की हा? आता कशा पायी? मागच्या यायचं झालं, आता घ्याय ना ग का. होय पण तरी बी नाही घेतली तरी चालते. राहू दे बा, आता ते नग म्हणतायत तर राहू दे की. नाही नाही नाही, तुमचं मन मला काय मोडायचं नाही बघा. आता तुम्ही ठरवलंच हाय तर घ्या, मी काय बोलणार. बर बर, येतो ना, घेऊन येतो. हा, येतो मी. होय बाजूला पण चालेल. उठ उठ होय तिकडे. अरे राम 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 राम. ए त्या हे बघ, मला एकट्याला सगळीकडे लक्ष ठेवता येणार नाही. तू पण जरा लक्ष दे. आणि ते काय घडतं ते मला येऊन सांग. अय्यो होय, डोळ्यात तेल घालतो आणि लक्ष ठेवतो. हेनरी, तो बघा बाळू निघालाय. बाळू, ए बाळू, बाळ इकडे. अरे पंच बोले त्यात. काय बाळू, कसा आहेस? बरं आहे. ते पैशांबद्दल बोललास मयप्पा बरोबर? नाही, यो, म्हणजे तुम्ही पैसे देणार नाही तर? अरे बाळू, पैक दिलं नाही तर किती द्यायचं आहेत? अय्यो बाळू, गावकऱ्यांनी जेवढे दिले तेवढेच द्यायचे. अय्यो, तू बोलून घे मयप्पा बरोबर. हे घ्या यो यो, आणि परत माझ्या बाला काय बी बोलू नका. बाळू, तुझ्याकडून कुठून आले पैसे? आता त्यांनी पैसे दिले आहे ना, मग झालं की. अय्यो गुंडू, अरे पण पैसे आले कुठून विचारायला नको. अय्यो एवढं सांगून मी हे देवप्पा गावात यायचं थांबत का नाही? पंचाच्या शब्दाला काही मान आहे का नाही? अजून किती दिवस हे सगळं सहन करायचं म्हणते मी. अशाने सगळे गावकरी त्या देवप्पाच्या मागे जातील. मग ए देवप्पा, तुला सांगितलं की गावात पाय ठेवायचं नाही म्हणून, लक्षात येत नाही? आणि मला हे सांगणारा तू कोण र? मी कोण? अय्यो, तुझ्या लक्षात नाही? अय्यो, मी या गावचा पंच. या गावात मी जे बोलणार तेच होणार. असं मग हे बाकीच्याच सांग. या देवप्पाला नाही. ए देवप्पा, तुला शेवटचं सांगतो, गपचूप निघून जा, नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नाही. म्या भी तुला शेवटचं सांगतो, माझ्या मध्ये येऊ नकास, नाहीतर नाहीतर काय करशील? राख रांगोळी करीन तुझ्या आयुष्याची. अय्यो बाजूला.